वेट लॉस करताना आपण सलाडमध्ये बीटरूटचा वापर करत तर असाल, पण जरा थांबा. लोकांना असं वाटतं बीटरूट खाल्लं की शरीरामध्ये आयनची पातळी आणि रक्त चांगल्या प्रकारे वाढतं, पण हे कितपत सत्य आहे? बीटरूट हा जमिनीत उगवणारा एक व्हेजिटेबल आहे. ह्याच बीटरूटमध्ये क्लोस्ट्रिडियम बॉटुलिनिक नावाचा बॅक्टेरिया आढळतो, जो बॉडीमध्ये टॉक्सिन्स निर्माण करतो. ह्याच टॉक्सिन्समुळे तुम्हाला पोटदुखी, फूड पॉइझनिंग, जुलाब आणि ब्लोटिंग सारखे त्रास होऊ शकतात. ज्यावेळीही तुम्हाला रक्त वाढण्यासाठी सजेशन दिलं जातं की तुमच्या बॉडीमध्ये आयरन आणि रक्ताची पातळी कमी झाली आहे, पण एक गोष्ट जर मी तुम्हाला सांगितली, जर तुमच्या 100 ग्राम बीटरूट मध्ये 1 ग्राम फक्त तुम्हाला आयर्न भेटतं. बीटरूट मध्ये नैसर्गिक घटक आढळतात, जे तुमच्या शरीरासाठी चांगलेही असतात तेवढेच घातकही असतात. हाच बीटरूट तुमच्या शरीरात गेल्यानंतर कॅल्शियमचं शोषण करतो, त्यानंतर तुम्हाला किडनी स्टोनचा धोका होऊ शकतो. परत ह्याच बीटरूटमुळे ज्यावेळी तुमच्या शरीरात हा जातो त्यावेळी नायट्रेटमध्ये याचा बदल होतो, त्याच्यामुळे शरीरातला ब्लड ऑक्सिजनचे लेवल पूर्ण कमी होऊ शकतं. विशेषतः गर्भवती महिलांना जर बीटरूट आपण देत असाल तर लहान पोरांच्या जीवाला याचा धोका होऊ शकतो. हा व्हिडिओ जर तुम्ही ऐकत असाल तर तुमच्या मनात प्रश्न पडला असेल, तर मित्रांनो, बीटरूट खाणं हे पूर्णपणे टाळायचं नाही. जर बीटरूट तुम्हाला जर खायचंच असेल तर त्याला धुवून शिजून खाणं खूप गरजेचं आहे. बीटरूट कच्चं खाल्ल्यामुळे बॉडी डिटॉक्स होते असं नाही, या उलट तुमच्या बॉडीमध्ये टॉक्सिन्स आणि बॅक्टेरियाचा धोका निर्माण होऊ शकतो. तर मित्रांनो, गैरसमज तोडणं खूप गरजेचं आहे. विज्ञान समजून घ्या. बीटरूट हे कुठल्या प्रकारचं औषध नाही, हे एक प्रकारचं अन्न आहे. योग्य प्रकारे जर शिजून खाल्लं तर शरीराला बेनिफिट भेटेल, पण जर स्वतःच्या मानाने कराल तर याचे त्रास तुम्हाला भोगावे लागतील. तर हा व्हिडिओ अशा लोकांना शेअर करा जे लोक सलाडमध्ये बीटरूटचा वापर करतात, कारण पुढे त्रास होण्यापासून त्यांना तुम्ही आत्ताच वाचू शकता. धन्यवाद.